वळत पुढच्या बातमीकडे. अत्याचार प्रकरणात तरुण तेजपाल दोषी ठरलेला आहे. मुंबई हायकोर्टानं त्याला दोषी ठरवलेला आहे. आताची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अत्याचार प्रकरणात तरुण तेजपाल याला कोर्टानं दोषी ठरवलेला आहे. मुंबई हायकोर्टानं त्याला दोषी ठरवलेला आहे. त्यामुळे त्याला काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. अत्याचार प्रकरणातली ही अपडेट आपण पाहतोय. तरुण तेजपाल या आरोपीला दोषी ठरवण्यात आलेला आहे. मुंबई हायकोर्टानं हा निर्णय दिलेला आहे. अत्याचार प्रकरणातील जो आरोपी आहे तरुण तेजपाल याला दोषी ठरवण्यात आलाय. अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सुजाता द्विवेदी यांच्याकडनं. सुजाता, हे नेमकं प्रकरण काय? हो, तरुण तेजपाल शिक्षा प्रकरणी बॉम्बे हायकोर्टात आता सुनावणी जी आहे ते चालत आहे आणि गोवा सरकारने बॉम्बे हायकोर्टात तरुण तेजपाल यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आपल्याला माहिती आहे की वर्ष 2023 नोव्हेंबर मध्ये ही घटना घडली होती, जेव्हा तरुण तेजपालचा जे न्यूजपेपर आणि मॅगझिन होता तहलका, त्याचा एक 5 स्टार हॉटेलमध्ये एक इव्हेंट होता आणि त्या इव्हेंटमध्ये एक मुलीने असा आरोप लावला होता की लिफ्टमध्ये तरुण तेजपालने त्याच्याशी असं कार्य केलं, ज्याच्या नंतर त्यांनी सेक्शुअल हॅरेसमेंटचा पोलीस कंप्लेंटही केला. आता राज्य सरकारच्या म्हणजे गोवा राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना सांगितलं की पीडितेने नकार दिल्यानंतरही तेजपाल यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता त्या एलिव्हेटरमध्ये. नेमकं 2021 मध्ये एक गोवाचे ट्रायल कोर्टने हे पूर्ण प्रकरणात तरुण तेजपाल याला क्लीन चिट दिलं होतं, त्याला एक्विट केलं होतं. त्याच्यानंतर गोवा सरकारने हे पूर्ण मॅटर बॉम्बे हायकोर्टमध्ये चॅलेंज केलं आणि आज सुनावणीच्या दरम्यान पूर्ण जे प्रकरण होता ते परतही तरुण तेजपालच्या समोरही ते त्याचे सॉलिसिटर यांनी प्रेझेंट केला. तरुण तेजपालनी कोर्टात हे सांगितलं की मुलीने दिलेला नकार म्हणजे त्याचं वय झालंय आणि याच्यावर कोणीही पास्टमध्ये केसेस नव्हतं. हे एक जे चूक त्याच्याकडून झालेले ते परत होणार नाही. तरीही जे सॉलिसिटर आहे त्यांनी म्हटलं की मुलीने दिलेला नकार म्हणजे नकार असतो आणि समाजाला स्पष्ट संदेश देण्यासाठी कठोर शिक्षा तरुण तेजपालसाठी आवश्यक आहे. असं म्हणताना आता आपल्याला बघावं लागेल की हे पूर्ण आता 2:30 वाजता निकाल सुनावणार, हे कोर्ट सुनावणार आहे आणि बॉम्बे हायकोर्ट तरुण तेजपाल यांच्या शिक्षेबाबत दुपारी काय सुनावणी देते हे पाहणं महत्त्वाचं असेल. निश्चितच सुजाता, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.